नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या. मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी. जायकवाडी धरण 97.69% भरलं. धरणाचे 6 दरवाजे 0.5 फुटांनी उघडले. गोदावरी नदी पात्रात 3144 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100% भरले. बेंबळा, गोकी, वाघाडीसह सायखेडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. मुक्ताईनगरच्या सातपुडा पर्वतरांगेत संततधार पावसामुळे वडोदा मच्छिंद्र तलाव 100% भरला. मात्र तलावाला काही ठिकाणी पाझर लागल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीच्या पामुला गौतम नदीला पूर. भामरागड तालुक्याचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला. तालुक्याच्या 100 गावांना फटका. गोंदियाच्या देवरी तालुक्यात आज पावसाची जोरदार हजेरी. वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. लातूरच्या अनेक भागात सोयाबीन पिकांचं नुकसान. शेतात पाणी गेल्यानं पिकं पिवळी पडली. अतिवृष्टीचा फटका. लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा कापूस उत्पादकांना फटका. कापसावर बुरशीजन्य प्रादुर्भाव पसरला तर पाण्यामुळे पिकं करपली. मुसळधार पावसानं माजलगावच्या चिंचोली परिसरात कपाशी पिकाचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या परळीत मुसळधार पावसामुळे पपई बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात संत्रा गळती. शेतकरी हवालदिल. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकं, पशुधन आणि पडझडीचे त्वरित पंचनामे करा. मागणीसाठी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी ग्रामस्थांचा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन. नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कासारखेडा, निळा आणि आलेगाव परिसरात मंत्री अनिल पाटलांकडून नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांनी मदतीची शासनाची भूमिका. अनिल पाटलांचं आश्वासन. नागपुरात संततधार पावसामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ. कोथिंबीर 400 ते 500 रुपये किलोंवर तर मेथीला 200 रुपयांचा दर. इतर भाज्यांच्या दरातही वाढ. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची ज्वारी पिकांच्या पेरणीकडे पाठ. सरासरी 7500 हेक्टरवर ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना फक्त 138 हेक्टरवर पेरणी. सिंदखेड राजा तालुक्यातील विमा कंपनीचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. संबंधितांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगरच्या अकोले इथं निळवंडे धरणाचा चाक बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. धरणाच्या डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पिकांचं नुकसान. कालव्यांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या महागाव तालुक्यात अतिवृष्टीचा शेतीला फटका. महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना कृती समितीच्या आंदोलनाला यश. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत महत्वाच्या मागण्या. बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित. रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंच्या स्मृतीस्थळासाठी उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात. लातूरच्या चाकूरमध्ये मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा. नितेश राणेंवर कारवाईची मागणी. तहसील कार्यालयावर मोर्चा. मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी. जळगाव जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी निषेध ठराव करण्याची मागणी. शिवरायांचा फोटो हातात घेत शेतकरी आक्रमक. संभाजीनगरमध्ये खासदाराचा लोगो असलेल्या फॅन्सी नंबर प्लेटच्या कारवर पोलिसांची कारवाई. चालकाकडून केंद्रीय मंत्र्याचा भाचा असल्याचं सांगत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. पोलिसांनी ठोठावला 3000चा दंड. केंद्र सरकार हमीभावानं सोयाबीन खरेदी करणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. वाशिममध्ये 4200 ते 4550 रुपये प्रति क्विंटलनं सोयाबीनची खरेदी. कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यापासून निर्यात निम्म्यापेक्षा कमी. एप्रिल ते जून महिन्यात देशातून 1,62,756 टन कांद्याची निर्यात. राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता. केंद्र सरकार राज्यातील सोयाबीन 90 दिवस हमीभावानं खरेदी करणार. नारपारच्या पाण्यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नागरिक एकवटले. नारपारसाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याचा निर्धार. प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी.
जळगावच्या सावदात पंजाब नॅशनल बँकेतून शेतकऱ्याचे पैसे लांबवले. वयोवृद्ध शेतकऱ्याने काढलेले पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने तरुणाने पैसे लंपास केले. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो बदलणार. लोगो करण्यासाठी संस्थानच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. आकर्षक आणि सुंदर लोगोला 3 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 25,000 घरकुलांना मंजुरी. योजनेचा सर्वाधिक लाभ गंगापूर तालुक्याला. 15 सप्टेंबरला पहिला हप्ता खात्यात जमा होणार. अंधेरीतील मरोळ भंडारवाडामधील श्री द्वारका एकता मित्रमंडळाने साकारला प्राचीन भारताचा देखावा. वारली पेंटिंगनं वेधलं लक्ष. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बीड जिल्ह्यातील 6,33,000 महिलांचे अर्ज दाखल. 6,06,000 अर्ज मंजूर.